वा काळे. आम्ही बघितलंय बाबा आई. नाही ते हे डोळ्यात हे गेला होता, ढासू गेला होता तो. गेला गेला हो गेलं. आई बाबा सरप्राईज. ओ माय गॉड केक्स. बसा ना बसा. बापरे तुमची 25वी अॅनिव्हर्सरी आहे. सरप्राईज द्यायला नको का तुम्हाला? हा नाहीतर काय बाबा, बघता बघता लग्नाला 25 वर्ष झाली आहेत. अरे हिच्यावर काढली आहेत. एवढा आयुष्याचा महत्वाचा टप्पा गाठलाय माहितीये का? नाही खरंय खरंय खरंय. अरे सई आण बुके दिलास तो घेऊन या इथे. मागे कशाला लपवतेस? देऊन टाकतो बुके घेऊन आले मागे लपवते. दिसला बघितला मी. खरं बोलतोस हा. बाकी महत्वाचा टप्पा पार झाला. बरोबर. म्हणजे आता एक टप्पा आउट म्हणत आउट व्हायला तुम्ही मोकळे. म्हणजे काय गंमत केली. बेल वाजली. चला कोणतरी आलंय. आज सगळे गेस्ट येणार आहेत. बाकी अरे दादा मी महेश कोठारेंना नवीन टायटल देणार आहे पिक्चरचं, माझा टकुला. बापरे थँक्यू. बापरे काय भाऊजी, आणून आणून तुम्ही फुलंच आणलीत फक्त. गेला बाजार एखादं टूरचं पॅकेज आणलं असतं तर बरं झालं असतं. अरे मग त्याच्यात काय तुम्ही सांगा ना, कुठलं पॅकेज बुक करू? देवदर्शनाचं बुक करू का हनीमूनचं बुक करू? याला मारायचं. बापरे आई तुमचा अंदाज चुकला हा. पण यावेळेस कसला अंदाज? काय कसला? मामी मामी मामा मामी येणार असं म्हणत होते. करवंटी आली की नाही? करवंटी आली. काय करवंटी? हा आई तुम्हाला लाडाने करवंटी म्हणतात ना, मला माहिती आहे. वहिनी असू नका. तुम्ही मला करवंटी म्हणता? म्हणजे काय? अहो सारख्या बोलत असतात, कुठे माझी करवंटी, कुठे माझी करवंटी, अजून आली कशी नाही ती करवंटी. बिचारीचं त्या लग्नच होत नाहीये बाबा. ही करवंटी दुसऱ्यांच्या लग्नामध्ये जाते, नुसती बसलेली असते. काय माहिती आम्ही गेल्यानंतर कोण जाणार आहे या करवंटीला. आई बोलतात. ऐक ऐक नाही भाऊजी, नाही हो. ऐक शामवंटी शामटंडी. नाही बोल घंटी आंटी काय बोलायचं ते बोल रे. वहिनी नाही भाऊजी, मी असं तुम्ही असा विचार करता माझ्याबद्दल? नाही म्हणजे आता मेल्यावर कुणीतरी जाळायला एक माणूस लागेल. काही जाळू नका. एखादी हिवाळ्यात एखादी शेकोटी बघेन मी, त्याच्यावर जाऊन बसेन आणि चळून जाईन मी. ऍक्च्युली शेकोटी करवंटीने चांगली भेटते. तुम्ही ठीक आहे, एखाद्या मशीन मध्ये जाईन मी, तिथे जळून जाईल. तिथे टाका मला मशीन मध्ये. नाही पण बटन दाबायला पण माणूस लागेल ना. मी बटन दाबीन स्वतः घुसीन त्या मशीन मध्ये. शाम्या तू करवंटी म्हणता एखाद्या माणसाला टक्कल पडलं म्हणून? अरे येऊन मला शाप देतो वहिनी, 4 वर्षात तुम्ही टकल्यावाल. अरे किती दिवशी तू टकली. ओ दादा जास्त मखडवू नको. हे जे लावलेलं बोचक आहे ना तुझं, ते तर 2च महिन्यात उडून जाईल. पण टाकला होता शाम्या. येऊन जाऊन खाली का बसतोस इकडे? आज हे बघ आमचे चला केक्स कापूया. चलो केक सांगूया. चलो केक. हॅपी अॅनिव्हर्सरी. येऊ का? नको दाजी येऊ दे गेला का? असं करताय? नमस्कार शामराव. आला का? कुठला शॅम्पू? बोल तू बी.
लगा शामराव हा. काहीतरी टाका केला का त्याच्यावर डोळ्यात चमकल्यावर ऍक्सिडेंट व्हायचा लागा एखाद्याचा फिरव तुम्ही. ऐका ना उलटा गेला काही तुमची एक घाणेरडी सवय इथं कुठे पायात बरं या इकडं मामा बघा. मामी पाया पडू या आ, असू द्या असू द्या असू द्या असू द्या मामी असू दे असू दे. वा 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 दाजी हा. लग्नाच्या वाढदिवसाच्या जबराट शुभेच्छा Happy anniversary वंसा. केक्स बुकेज गिफ्ट काय आहेत की नाही बर्थडे बम्स आहेत देऊ का आपण इथे मारायचं तिकडे मारायचं. दाजी, तुम्ही बसा बसा या, या. बसा बसा वा 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 बापरे आई आला बरं का तुमचा भाऊ एकदाचा हो. काय कौतुक हो मामा तुमचं वा. सतत आपलं माझा भाऊ असा आहे माझा भाऊ तसा आहे म्हणून म्हणजे खूप कौतुक करतात सतत सांगत असतात खूप हुशार माझा भाऊ खूप हुशार आई ब पण. म्हटलं की पातेल ओळखतोय मग? म्हणजे काय? आणि मग बाबा म्हणतात ब म्हटलं की बकुळाकडे जातोय नशीबवान आहात हो मामी म्हणतात असं कोण बकुळा? तुमचं नाव आहे ना बकुळा तुम्ही नाचत नाही मी कशाला नाचीन ग? मग तुम्ही ते नाचता नसता डोळ्यांनी बाण सोडता ना मी कशाला पाणी सोडीन ग? मग बाबा काय म्हणतात की ते बकुळाने नाचता नसता डोळ्यांनी बाण सोडलं की मामा असे एकदम खोळावल्यासारखे होतात खूप खुश कोण बकुळा? कोण बकुळा तेच विचारते कोण बकुळा? मला नाही माहिती तर अय दादा मस्त काय कोण बकुळा? दाजी तुम्हाला का अकाल बिकाल आहे का जरा अरे काय बोलायचं कळत नाही तुम्हाला मी असं माझ्यात बोललो मला नाही माहिती तिने ऐकलं ते कशाला तिकडे बोलायचं? हे बघ कसं आहे की बकुळा आता नाहीये आता नाही म्हणजे जाऊ दे मी काय बोलतच नाही मला काय नाही, म्हणजे आधी पडायचं होती नाही आधी होती बकुळा अगं नाही आणि तुम्ही तिच्याकडे जायचा तुम्ही अगं नाही तर अगं नाही कोण खरंच नाही कोणतं सॉरी हा. सॉरी हे बोलायचं नव्हतं का अगं बोलायचं नव्हतं तू गप्पच बस जिबेला फिरायला पाठव कुठेतरी गप्प बस केक कापूया हा चला केक कापूया चला हॅपी अॅनिव्हर्सरी अरे तू काय ये ना इकडे ये. मामा मामी तुम्ही रागवू नका अजिबात रागवू नका म्हणजे आम्हाला सगळ्यांना खूप कौतुक आहे हो तुमचं खरंय खरंय मग खूप कौतुक करत असतात आमच्या ह्यांना किती कौतुक आहे तुमचं बापरे म्हणजे आम्ही हैदराबादला गेलेलो ना फिरायला तेव्हा ट्रेन मध्ये एक मिशीवाली बाई आली म्हणाले सेम मामी दिसते खूप कौतुक करतात नाही मामी नाही मामी लडगे हाणला म्हणजे या इकडे नाही मामी मिशा आहे मला नाही मामी कसं बोलतोय बघितलं का मिशा आहे ए माकडा ए तुला लाज वाटते कर हा असेल तिला मिशी असेल ना तर दाढी असेल बेणी पार्लर मध्ये जाऊन बाजाराला तुझ्या बापाचं काय जाते रे नाही 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 काय मी बघित थोडी लव आहे इकडे मी हो दादा आला का चांगला दिसतोस केला का वाढव की तुमचं काही कडक बुंदी आहे काय हो तुम्ही सांगा तुमच्या भाच्याला चार चौघात बोलतोय नाही 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 मामी चार चौघात नाही म्हणाले ते आम्ही एकांतात होतो तेव्हा कानात सांगितलं त्यांनी अगं त्यांनी कानात सांगितलं तू सगळ्यांना सांगितलंस कळतं तुला समजा तुझ्या बायकोला तू गप्प बस ना जीप फ्रीज मध्ये ठेव जा गप्प बस. सॉरी हे बोलायचं नव्हतं का हॅपी केक कुठं आहे आपण केक कापूया. या आई चला चला केक कापूया अगं बाई केक आणलाय होय वा 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 या आ. काढा काढा वा वा तुमच्यासाठी सरप्राईज अरे. या हॅपी अॅनिव्हर्सरी ये बाबा कापा कापा आता मानलेली सासूबाई नाही म्हणून केक कापणार नाही असं नाही करायचं कापा. मानलेली सासूबाई मानलेली सासूबाई कोण? वनी काय रिॲक्ट झालीस माहिती आहे तू आई 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 मी आई अहो ते लग्नात आलेला ना बाबा म्हणाले बाई पाया पड मानलेली सासूबाई आहे तुझी त्या कोण आहे मानलेली सासूबाई? असं काय करताय आई बाबांच्या ऑफिस मध्ये आहेत ना खाडीलकर बाई त्या बाबा म्हणाले हे धूळ गळ्यात पडलं नसतं तर हीच तुझी सासूबाई असती कोणी ऐक कोणी आई दाजी तुम्हाला लाज वाटायला पाहिजे का हा माझ्या ताईडीनं इमानी दुबाने संसार केला का तुमच्या बरं असलं धंदा करतोय बाहेर जाऊन तुम्ही काय करताय? आणि बकुळा हा तुम्ही रडू नका ना मग तिला सोड ना, सोड. मला नाही राहायचं आता इकडे. आई तुम्ही रडू नका दाजी आता लय झालंय तुमचं
सॉरी. लगा तुमच्या मागं पळून पळून लगा केवढीशी झाली बघितलं का ती हा लग्नात तुम्हाला दिली तेव्हा कसं होता मजबूत बांधा एकदम कडक हत्ती होता लगा. कडक हत्ती बोलला कशी झाली बारीक बारीक केवढीशी झाली तुम्हाला लाज वाटते तुम्ही कशाला बोलताय हो? तुम्ही काय केलं तुम्ही नाही मला बोलतोय मामी अगं आता नाही माझं तसं काय गप्प बसा. आता मला नाही राहायचंय घरात नाही. दादा मी आता तुझ्याकडे येऊन नाही, राहणार. नाही, मला नाही आई राहायचं. थांब आई थांब मला आई. नाही राहायचं. अरे भांडू नका केक गार होतोय सॉरी बाबा मला असं म्हणायचं नव्हतं पण आई तुम्ही प्लीज घर सोडून जाऊ नका. मी पाया पडते आई माफ करा. हे बघा मग मला असं खरंच काही बोलायचं नसतं म्हणजे मला असं काही बोलायचं नसतं ज्याने वाईट वाटेल. मी बोलून जाते आणि मग घोळ होतो. हे मला लग्नाच्या वेळी कळलं असतं ना तर बरं झालं असतं. कळलं ना एकीकडे लग्न लागत होतं दुसरीकडे तुझ्या पक्षातले सगळे भांडत होते. कळतं का आठवतं काय तुझी विदाई झाली तू गाडीत बसलीस तेव्हा गिरणीचा भोंगा वाटावा तसे सगळ्यांनी सुस्कारा सोडला. हा त्यावेळेस हिचे वडील म्हणत होते अरे ही पोरगी गेली तर घर शांत होईल. मला वाटलं प्रेमापोटी बोलतायत त्याचा हा अर्थ होता का. सॉरी मी मनापासून नाही बोलत. खरंच मी मनापासून नाही बोलत. मला आता नाही राहायचं दादा चल मला तुझ्याकडे घेऊन चल. थांब, मला थांब, नाही राहायचं. थांब. आई ऐका ना आई नका ना जाऊ. असं काय करताय हो तुम्ही. काल काय म्हणालात ती उचलेगिरी करणारी बाई आली तिच्यावर लक्ष ठेवायचंय आपल्याला. ती माझी भावाची बायको आहे म्हणून नाही तर आता ठाण्यात असती ती असं बोलला ना. लक्ष ठेवायचं तुम्ही गेल्यावर लक्ष कोण ठेवणार. होय माणसं कोण आहे उचलेगिरी करणारी. मी आहे कधी नेला तुमच्या घरातला नाही ते श्रमेशच्या बारशाला वेफर बाबाचा दादा कधी नेला सांगा. बोलू सांगा कधी नेलं गेलं होतंच. उगाच बोलणार नाही मी. आता माझ्या घरात पाय ठेवून दाखवा बघा तुम्हाला बघा, घेतलं. हे बघा, तुझ्या ए, घरी- भाऊ, त्या बायकोला आई- समजा. तू बायकोला समजा. बाबा, सांगा. मला नाही सांगणार. ए, सांग त्या बायकोला समजा ना. मला सांग. बायकोला समजा तू. समजाव कशी ओरडते माझ्यावरती. थांबा. हो 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 अरे माझी करवंटी केली त्याच्या किती भांडता सारखे सारखे. नाहीतर काय कंटाळा आला मला भांडणाचा. सारखं आपलं भांडत. मी ठरवलेलं तुमच्या भांडणामध्ये बोलणार नाही पण बोलायला भाग पडता तुम्ही. माझं चुकलं काल श्रमेशचं ऐकायला हवं होतं मी. हा. तो सांगत होता उद्या भूतावळ गोळा होईल भांडण करतील तू बोलू नको पण मी बोलले. केक गार होईल. आम्ही भूतावर आम्ही सॉरी हे बोलायला